एक मशाल जी आहे ती विधानसभेमध्ये नक्की पोहोचणार आहे। आता तुम्ही म्हणाल सुशिक्षितांची डोंबिवली, हो सुशिक्षितांची डोंबिवली, कारण डोंबिवलीचं नाव हे आपली जी पुण्यनगरी आपण म्हणतो पुणे शहर, पुणे शहरानंतर दुसरी डोंबिवली, दुसरं पुणे, सुशिक्षितांचं माहेरघर असं बोललं जातं। परंतु माझ्या एक काही दिवसांपूर्वी ऐकिवात आलं, फेसबुक आपण बघतो ना सगळेजण, त्याच्यावर एका सुजाण सुशिक्षित डोंबिवलीकरांनी टाकलं होतं। त्यांनी टाकलं होतं की डोंबिवली शहरामध्ये ब्रह्मवृद्धांची एक सभा झाली आणि ती सभा का घ्यावीशी वाटली बरं? अशी सभा काय झालं सुशिक्षित डोंबिवलीला असं सांगावं असं वाटतंय का त्यांना की कोणाला मतदान करायचं म्हणून? अशी सभा घ्यायची काय गरज पडली? काय असं घडलंय का विकास कामं झाली नाही आहेत म्हणून अशी सभा घेऊन सांगावं लागतंय की ठराविक लोकांना मतदान करा? बघा, विचार करा, तुम्ही जरा विचारलात ना बाहेर पडल्यानंतर तर तुम्हाला समजेल सभा कुठे झाली होती ती। असो, एक कालच माझ्या इथे एक काम करणारी जी महिला आहे सोसायटीमध्ये ती भेटली मला, ऐका बरं का, ती मला भेटली आणि मला म्हटली ताई ते जरा काल थोडी गडबड होती म्हणून यायला उशीर झाला। म्हटलं काय, कुठली गडबड होती? ती म्हणली नाही एक मीटिंग लावली होती। म्हटलं अच्छा मीटिंग, कसली मीटिंग? ते फुलवाल्यांची मीटिंग होती, फुलवाल्यांची मीटिंग होती आणि त्यांनी सांगितलं मतं द्या आम्हाला म्हणून। म्हटलं मग तुम्ही काय सांगितलं? म्हणजे आम्ही सांगितलं सगळ्यांनी आता काय फुलांचा हार आम्ही आमच्या गळ्यात घालणार नाही, यावेळेला तो हार पायदळीत उडवणार। म्हणजे लोकांनी नक्की केलेलं आहे की यावेळेला फक्त आणि फक्त मशाल, फक्त आणि फक्त, फक्त आणि फक्त। बघा बंधू आणि भगिनींनो, तुमच्या समोर सगळा लेखाजोखा आहे। तुम्हाला एक पुस्तक आलं असेल ना, जाडजूड चकचकीत आलंय ना, प्रत्येकाच्या घरी मिळालं असेल। आता ते पुस्तक जे आहे की नाही, ते पुस्तकाची पानं उलगडून बघा, त्या पुस्तकामध्ये काही फोटो लावले असतील की सुतिकागृह किंवा हॉस्पिटल्स किंवा अजून काही, त्यातली कुठली गोष्ट डोंबिवली शहरामध्ये आहे का? नाही आहे। आज 15 वर्ष रवींद्र चव्हाण इथे आमदार म्हणून आहेत, काही वर्ष ते मंत्री म्हणून आहेत, परंतु डोंबिवली शहरामध्ये आज देखील एक चांगलं हॉस्पिटल आपण बांधू शकलो नाही आहे आणि ते करू शकले नाही आहेत। ही खरं एक दुर्दशा डोंबिवलीची त्यांनी इथे आणून ठेवलेली आहे। अशा व्यक्तीला आपण निवडून देणार आहोत का पुन्हा एकदा? हा विचार डोंबिवलीकरांनी करायला पाहिजे। राऊत साहेबांचं आगमन झालेलं आहे डोंबिवली नगरीमध्ये, तुमचं खूप खूप स्वागत। तर असे उमेदवार जे आपल्या समोर आहेत त्यांचा वचननामा तुम्ही बघितला असेल आपल्या दीपेशजी म्हात्रे यांचा, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत। एक सध्या नारा जो तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल तो म्हणजे कटेंगे तो बटेंगे वगैरे वगैरे, ऐकलाय ना सगळ्यांनी? आता मला सांगा, कटेंगे तो बटेंगे असं तर सध्या काही वातावरण नाही आहे आणि ज्या वेळेला ते होतं ना अगोदर, त्यावेळेला एक सिंह एक वाघ उभा होता, ते म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे। ते उभे होते आपल्या सगळ्यांच्या पाठीशी, त्यामुळे त्यावेळेला सुद्धा आम्हाला भीती नव्हती आणि आता सुद्धा नाही आहे। पण आता आम्हाला भीती आहे, कशाची हो? आमची मुलं शिकतायत पण बेरोजगारी आहे, बेरोजगारी आमच्या मानेवर बसलेली आहे मुलांच्या। आता आमच्या मुली बाहेर पडल्यानंतर आम्हाला भीती वाटते, त्या सुरक्षित असतील का? काय होईल त्यांच्याबरोबर? लहान मुली देखील सुरक्षित नाही आहेत। काय चाललंय? अशी खुलेआम महिलांची छेड काढली जाते, महिला सुरक्षित नाही आहेत, ही भीती वाटते। रोज रुपयाचं अवमूल्यन होत आहे, भीती वाटते आम्हाला की काय होणार आहे भारताचं। रुपया घसरत चाललाय, अर्थव्यवस्था घसरत चाललेली आहे, कसं होणार आहे? आज महाराष्ट्रात येणारे अनेक उद्योगधंदे गुजरातला पळवून नेले जातात आहे, आम्हाला भीती वाटते, ही भीती आहे आम्हाला। आमचे वृद्ध जे रिटायर झालेत, पेन्शन बंद केली आहे, भीती आहे आमच्या मनात। आमच्या वृद्धांना, आम्हाला सगळ्यांना चांगली आरोग्य सेवा तुम्ही देत नाही आहात, आम्हाला भीती वाटते। काय करायचं आजारी पडल्यानंतर, ही भीती आमच्या मनात गोंगावते ना की कटेंगे तो बटेंगे। आमच्या मनात भीती आहे की रोज ताटामध्ये पडणारं अन्न उद्या आम्हाला मिळणार आहे का? कारण महागाई गगनाला भिडली आहे, सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेत,
नोकऱ्या मिळत नाहीयेत, कुठून भरणार आहोत आम्ही आमच्या लेकरा बाळांची पोटं? ही भीती आमच्या मनात घोंगावते. नाही की कटेंगे तो बटेंगे. त्याच्यासाठी आमची शिवसेना आजही कडकमध्ये उभी होती आणि उद्याही राहणार आहे. त्यामुळे आम्हाला ती भीती नाही आहे. भीती तुम्ही बाळगा. तुम्हाला आता आम्ही घरी पाठवणार आहोत आणि त्यासाठी 1-2च मिनटं मी घेणार आहे आणि माझं भाषण संपवणार आहे. आता इथे काही उमेदवार आहेत. आता कल्याण ग्रामीणचे आपले उमेदवार इथे हजर आहेत, सुभाषजी भोईर. त्यांच्यासमोर काही उमेदवारांनी त्यांच्या घोषणा तुम्ही ऐकल्या असतील. कल्याण ग्रामीण बदलतंय, ऐकली ना घोषणा? वाचली असेल ना होर्डिंगवर. कल्याण ग्रामीण बदलतंय. कल्याण ग्रामीण बदलत नाही आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार बदललेत, कारण लोकांच्या भूमिपुत्रांच्या जमिनी घेतल्या. आता बोलले ना केणे साहेब, जमिनी घेतल्या कवडी मोलाने आणि विकल्या कोणाला? बिल्डरला. बदलतंय कोणासाठी? तर कल्याण ग्रामीण बदलतंय बिल्डरसाठी. कारण ते गृहसंकुलं उभारतायत, लाखो करोडो रुपये कमवतायत. बदलतायत त्यांच्यासाठी, ना की लोकांसाठी बदलतंय. दुसरी एक घोषणा जी तिथल्या धनुष्यबाणाच्या उमेदवारांनी टाकली आहे, काय केलंय? भरपूर काम केलंय, भारी काम नाही केलंय तुम्ही भारी. तुम्ही केली आहे फक्त गद्दारी आणि आता तुम्हाला पाठवणार आम्ही घरी. त्यामुळे याच नोटवर मी थांबते आणि मी आमचे दोन्ही उमेदवार येत्या 20 तारखेला निशाणी मशाल लक्षात ठेवायची आहे. येत्या 20 तारखेला आपल्याला पुन्हा एकदा आपल्या दिवाळीची पहाट आठवायची आहे. तुम्ही म्हणाल अरे दिवाळी होऊन गेली, हे काय बोलते? दिवाळीची पहाट, हो दिवाळीची पहाट. जी पहाट आपण अभ्यंग स्नानाने करतो की नाही? त्यावेळेला अभ्यंग स्नान झालं की आपण एक फळ आपल्या पायाकडे चिरडतो, त्याला चिराट म्हणतो किंवा कारिट म्हणतो, बोलतो ना. ते चिराटच फळ आहे ना, ते समजायचं आणि त्याच्यामध्ये यांचे चेहरे बघायचे, असे चेहरे बघायचे आणि ते चिरड आपल्या पायाखाली चिरडायचं आणि नंतर आपलं हे बोट, या बोटानी मशीनवरचं बटन दाबायचं आहे मशाली समोरचं. आणि हे नरकासूर ज्याने आपलं जीवन नरक बनवलंय, आपली डोंबिवली नरक बनवली आहे, या नरकासुराचा या बोटाने वध करायचा आहे. या नोटवर थांबते, तुर्तास थांबते आणि भेटते पुन्हा एकदा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद. जरा जोरदार टाळ्या वैशालीताईंसाठी झाल्या पाहिजे. आणि यानंतर मी महाविकास आघाडीचे डोंबिवली उमेदवार दीपेशी पुंडलिक म्हात्रे यांना आमंत्रित करतो. अर्थात एक विचाराची धारा घेऊन आणि अभ्यासू उमेदवार, कारण स्थायी समितीचं सभापतीपद नुसतं भूषवलेलं नाही तर गाजवलेला असा उमेदवार महाविकास आघाडीने आहे. आपल्याला विनंती, आपण संबोधित करा. दीपेश म्हात्रे आगे बढ़ो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, प्रत्येक हिंदू माणसाला ज्यांनी प्रेरणा दिली असे हिंदू हृदय सम्राट जे वडील पुंडलिकजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर सर्व आमचे नगरसेवक, पदाधिकारी आणि समोर उपस्थित असलेली माझी सर्व डोंबिवलीकर जनता, मी आपल्याला सर्वांना जय महाराष्ट्र करतो. आपली लढाई संघर्षाची आहे, आपली लढाई मोठी आहे. पण साहेब, या लढाईत माझा एकही शिवसैनिक डगमगला नाही. गेल्या महिन्याभरापासून या मोठ्या शक्तींच्या विरोधात एक एक शिवसैनिक आपल्या पूर्ण ताकदीने लढतोय. मी सर्व शिवसैनिकांचा खूप खूप आभार मानतो. या डोंबिवली शहराने ज्यांना 3 वेळा संधी दिली, 3 वेळा ज्यांना निवडून दिलं, ते मंत्री झाले, ते राज्यमंत्री झाले, कॅबिनेट मंत्री झाले, परंतु ते डोंबिवलीचे लोकप्रतिनिधी होऊ शकले नाही. याचं आम्हाला डोंबिवलीकरांना मोठं दुःख आहे. आमच्या डोंबिवलीचा लोकप्रतिनिधी हा कॅबिनेट मंत्री आहे, सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे, तरी आमच्या डोंबिवलीमध्ये खड्डे आहेत, तरी आमच्या डोंबिवलीचे रस्ते नीट नाही, तरी आमच्या डोंबिवलीमध्ये माझ्या महिला भगिनींना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं आहे. साहेब, आम्ही एक परिवर्तन यात्रा काढली होती डोंबिवलीमध्ये. या परिवर्तन यात्रेचे 100 किलोमीटर काल परवा पूर्ण झाले. या 100 किलोमीटरमध्ये चालत असताना माझ्या डोंबिवलीच्या तळागळातल्या माणसाच्या समस्या जाणून घेण्याचं काम आम्ही केलं. आणि साहेब, आज तुम्हाला या व्यासपीठावरनं शब्द देतो की पुढच्या 5 वर्षामध्ये
माझ्या डोंबिवलीकरांच्या ज्या ज्या समस्या आमच्या समोर आल्या त्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी या जनतेसाठी पुढची 5 वर्ष काम करणार, एवढा आज शब्द आपल्याला या ठिकाणी देतो. साहेब, आता दबावाचं राजकारण सुरू झालंय. पायाखालची वाळू घसरली आहे. आमच्या लोकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. आमच्या लोकांना तडीपारीच्या नोटीस काढल्या जात आहेत. पण साहेब, आम्ही कुठेही डगमगणार नाही, कारण आम्ही या जनतेसाठी संघर्ष करतोय, लोकांसाठी लढतोय, जनतेसाठी झटतोय. साहेब, कालच एक व्हिडिओ व्हायरल झालाय. तो व्हिडिओ मी आपल्याला लावण्याची विनंती करतो. कोण आहे का व्हिडिओ? लावा व्हिडिओ. साहेब, आता दमदाटी करायला सुरू केलाय. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो साहेब. काय घेऊन चाललाय रे? कसली बुक ते नाही, तो नाही, दुसरा व्हिडिओ. कसले बुक आहेत रे? मी दुसरा व्हिडिओ. 15 वर्ष या शहराचं नेतृत्व करतोय. कोणाचा मायचा बाप आहे ना, अजून आला नाहीये. पण तुमच्या कोणाचा केसाला हात लावेल, धंद्याला सुरुवात झाली आहे. हे दमदाटीचे धंदे आहेत ना, पाठीच्या ह्या साईडला यायला देणार नाही, पट्टीच्या ह्या साईडला ताकद आहे. रवींद्र चव्हाण साहेब आगे साहेब, हे असे दमदाटीचे धंदे करून डोंबिवलीच्या विकासापासून लोकांना वंचित ठेवण्याचं काम जे करतायत, साहेब, आम्ही अशा यांच्या धमक्यांना घाबरणारे शिवसैनिक नाही आहोत. आम्ही जनतेसाठी लढणार आहोत. त्यांच्या धमकीला माझं एकच उत्तर आहे. तुम्ही सांगाल तो चौक, तुम्ही सांगाल ती जागा, त्या जागेमध्ये तुम्ही जो सांगाल तो चॅनल, विकासावर चर्चा करू, लाईव्ह चर्चा करू. या अशा गिरदर धमक्यांना आम्ही घाबरत नाही. आम्ही विकासावर बोलणार. तुम्ही धमक्या द्या, आम्ही विकासावर बोलणार. तुम्ही अजून धमक्या द्याल, आम्ही अजून विकासावर बोलू. तुम्ही अजून धमक्या द्याल, डोंबिवलीत न झालेल्या विकासाबद्दल आम्ही तुमच्याशी चर्चा करू. साहेब, त्यांनी पहिले सुरुवात केली की आम्ही प्रचारच करणार नाही, लोकांकडे मतच मागायला जाणार नाही. साहेब, ही लोकशाही याच्या समोर निवडून येऊ शकत नाही आणि हे सांगतात आम्ही मत मागायला जाणार नाही. ही कसली गुर्मी, हा कसला गर्व आहे? यांचा गर्व ही जनता 20 तारखेला उतरवल्याशिवाय गप्प बसणार नाही, हा मला ठाम विश्वास आहे. हे जनतेचे राजे व्हायला चाललेत. जनता राजा आहे. जो जनतेचं काम करेल तोच या मतदारसंघावर राज्य करेल, जो जनतेचं काम करेल. साहेब, डोंबिवलीमध्ये इतका गदारोळ माजून ठेवला आहे. डोंबिवलीच्या एक पूर्वेकडच्या आमच्या शौचालयाच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव. लाज वाटली पाहिजे या लोकांना की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एका शौचालयाला दिलं आहे. ज्या छत्रपतींचा आदर हे राखू शकत नाही, ते या जनतेचा आदर काय राखणार आहेत? आमचं काम फक्त विकासाचं आहे. आम्ही केलेली विकास काम आम्ही जनतेला दाखवणार आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये काय करणार आहे ते जनतेला दाखवणार आहे. आणि तुमच्या बिलकुल या सगळ्या गोष्टींना आम्ही घाबरणारे नाही. किती दबाव तंत्र टाका, किती केसेस करा, आमच्या लोकांना अडकवायचा प्रयत्न करा, परंतु आमचं काम एकच असणार आहे. डोंबिवलीच्या मुलांना 1 लाख नोकऱ्या आम्ही देणार. डोंबिवलीच्या महिलांचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवणार. डोंबिवलीच्या महिलांना आम्ही चांगलं सुसज्ज रुग्णालय देणार. डोंबिवलीमध्ये विकास कामं आणि विकास कामच करत राहणार. या डोंबिवलीच्या लोकांचा संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून आहे. साहेब, आम्ही मुंबई भारताची आर्थिक राजधानी, या आर्थिक राजधानीपासून 40 किलोमीटरच्या अंतरावर राहतो. आमच्या इथला माणूस कॅबिनेट मंत्री आहे, राज्यातला 4-5व्या क्रमांकाचा मंत्री आहे. तरी आमच्या डोंबिवलीमध्ये पाण्याच्या समस्या आहेत. तरी आमच्या डोंबिवलीमध्ये रस्त्याच्या समस्या आहेत. आमच्या डोंबिवलीमध्ये खेळायला मैदानं नाही. आमच्या डोंबिवलीमध्ये गार्डन नाही.
आमच्या डोंबिवलीमध्ये एक साधं खेळायला एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाही, अशी परिस्थिती यांनी निर्माण करून ठेवली साहेब. परंतु मी उद्धवजी साहेबांना विनंती करेन की आमच्या विद्यार्थ्यांसाठी डोंबिवलीमध्ये एक मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, त्याचबरोबर इंजिनिअरिंग कॉलेज एक झालं पाहिजे. जी मुलं आज शिकतायत त्यांना साहेब प्रत्येक वेळेला कॉलेजच्या निमित्ताने मुंबईकडे धाव घ्यावी लागते. 500 फुटाच्या खालच्या घरांना मुंबईमध्ये उद्धव साहेब ठाकरे यांनी टॅक्स माफ केला. ठाण्यामध्ये 500 फुटाच्या खालच्या घरांना टॅक्स माफ झाला. नवी मुंबई सारख्या शहरामध्ये 500 फुटाच्या खालच्या घरांना टॅक्स माफ झाला. तिथे गरीब लोक राहतात. माझ्या डोंबिवलीत नाही झाला, इथे श्रीमंत लोक राहतात ना साहेब. मी तुम्हाला सांगतो, उद्धव साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसतील त्या दिवशी डोंबिवलीतल्या लोकांचा 500 फुटाच्या खालच्या घरांचा टॅक्स माफ होणार. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, आपण सगळे संघर्ष करतोय गेल्या 2 महिन्यापासून. उद्धव साहेब 2.5 वर्षापासून संघर्ष करतायत. त्यांना कुठल्या परिस्थितीत त्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरनं उतरवायला लावलं. येत्या 20 तारखेला मतदान करताना ही गोष्ट कधीही विसरू नका. विसरू नका, ते दिवस आठवण करा की कसं रात्री उद्धव साहेबांना घर सोडून जायला लावलं. या उद्धव साहेबांच्या संघर्षामध्ये आपण सगळे त्यांचे मावळे बनून उद्धव साहेबांना येत्या काळामध्ये परत सन्मानाने त्या खुर्चीमध्ये बसवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. या संघर्षाच्या लढाईमध्ये माझे प्रत्येक कार्यकर्त्यांनी जी मला साथ दिली आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला मी एवढंच सांगतोय, या 2 महिन्यामध्ये तुम्ही मला जी साथ दिली आहे, पुढच्या 5 वर्ष एक एक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं काम दीपेश म्हात्रे करेल. कारण माझ्या या संघर्षाच्या काळामध्ये माझा प्रत्येक कार्यकर्ता मशाल बनून माझ्या पाठीशी उभा राहिला आहे आणि या कार्यकर्त्याला मी कधीही विसरणार नाही. दोन मिनिटं. ज्यांची मित्र आपण खरोखर ज्या आतुरतेने ज्या व्यक्तिमत्वाची आपल्या कुटुंब प्रमुखांची वाट पाहत होतो, आपल्या सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय पक्षप्रमुख, त्या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं इथं आगमन झालेलं आहे. सर्वांनी कडकडून टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. ही मशाल परिवर्तनाची, ही मशाल मराठी माणसाची, ही मशाल बाळासाहेबांच्या कडवट हिंदुत्वाची, ही मशाल क्रांतीची आणि ही मशाल आज आपल्या डोंबिवली पंतप्रधान आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा. उद्धव साहेब आगे बढ़ो. महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, माजी मुख्यमंत्री, माजी म्हणण्यापेक्षा मी म्हणेन ते आपले लाडके मुख्यमंत्री पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतो, ज्यांना ऐकण्यासाठी समर्थकच नव्हे विरोधक देखील आतुर असतात. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती, आपण छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर. आपल्याला विनंती, आपण सर्व प्रतिमांना पुष्पहार अर्पण करावे. त्यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करावा. आपल्याला विनंती, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपण या प्रतिमेंना पुष्पहार अर्पण करतोय आणि लगेचच
भारतरत्न हॅलो हॅलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की वंदे. धन्यवाद. या ठिकाणी मी विनंती करतो कल्याण ग्रामीणचे महाविकास, मी पुन्हा एकदा मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यानंतर विनंती करतो कल्याण ग्रामीणचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाषजी गणू भोईर आपण या ठिकाणी संबोधित करावं. या ठिकाणी सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख, सन्माननीय माजी मुख्यमंत्री यांचं या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत. ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्व आतुर आहोत, ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आतुर आहोत, असे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख, त्यानंतर त्यांच्या पत्नी अर्थातच रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. आवर्जून या ठिकाणी ज्यांच्या पाठीशी सदैव उभ्या राहतात अशा रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. मी कल्याण ग्रामीणचे उमेदवार सुभाषजी गणू भोईर, आपल्याला विनंती आपण संबोधित करावं. जय महाराष्ट्र, जोरात जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराया, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपले सर्वांचे दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आपले सर्वांचे ठाणे जिल्ह्याचे धर्मवीर आनंदगे साहेब यांना वंदन करून आपले सर्वांचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आज या प्रचार सभेला उपस्थित झाल्यात. आदरणीय व्यासपीठ 143 चे उमेदवार दीपेश पुंडलिक सेठ म्हात्रे, उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिनी आणि मातांनो, माझ्या मतदार राजाला या ठिकाणी मी वंदन करून आपला आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आपला आशीर्वाद मला मिळणार आहे की नाही मिळणार? आम्हाला दोघांना आशीर्वाद देणार आहात की नाही देणार आहात? म्हणून आपल्याला सांगतो, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण साहेब विचारतायत का आम्हाला 10 वर्षात तुम्ही काय दिलंय, त्याचा हिशोब मागण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे. आदरणीय साहेब, या डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण मध्ये गेल्या 10 वर्षामध्ये लोकांची घोर निराशा झालेली आहे. या डोंबिवलीकरांवर आणि कल्याण ग्रामीणवर अन्याय झालेला आहे. हा अन्याय जर दूर करायचा असेल तर तुम्हाला या महाराष्ट्राचं महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री व्हावं लागेल. या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, उल्हासनगर सारख्या शहरामध्ये, भिवंडी सारख्या शहरामध्ये शासकीय दवाखाने आहेत, रुग्णालय आहेत, परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आमच्या गोरगरीब जनतेसाठी शासकीय हॉस्पिटल बिलकुल नाही आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडं मागणी आहे का कल्याण डोंबिवलीसाठी सुद्धा एक सिव्हिल हॉस्पिटल आपल्या सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीचं आम्हाला ते पाहिजे. स्वतःची पाणी योजना, आम्ही ज्या ज्या भागामध्ये जात असतो त्या भागामध्ये एकच प्रश्न सतावतो, आमच्या भगिनी विचारत असतात, आम्हाला पाणी देणार आहात की नाही देणार आहात? गेल्या 10 वर्षापासून पाण्यापासून आम्ही वंचित आहोत. मागची 5 वर्ष तर अत्यंत वाईट आणि वाया गेलेली आहेत. ती जर भरून काढायची असतील तर आम्हाला लोकांना शब्द द्यावा लागेल का महानगरपालिकेची पाण्याची स्वतंत्र योजना महाविकास आघाडी आल्यानंतर आपल्याला ती देण्याचं वचन द्यावं लागेल. महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये डोंबिवली स्टेशनला पार्किंगची बिलकुल व्यवस्था नाही आहे. ती पार्किंगची व्यवस्था, त्या जागेची व्यवस्था आम्ही या ठिकाणी पाहिलेली आहे. आणि ती पार्किंगची व्यवस्था जर आम्हाला तुम्ही दिल्यानंतर या डोंबिवलीकरांचं खऱ्या अर्थानं पार्किंग झाल्यानंतर डोंबिवलीकरांचे रेल्वेवर येण्या जाण्याचा जो त्रास होतो तो दूर होणार आहे. साहेब, आणखीन एक प्रश्न आहे. या ठिकाणी गोरगरीब जनतेने या ठिकाणी रूम घेतलेले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्राला तो कायदा नाही आहे, संपूर्ण ठाणे जिल्ह्याला तो कायदा नाही आहे, परंतु कल्याण ग्रामीण भागाला तो कायदा आहे. रजिस्ट्रेशन बंद. हा गोरगरीब जनतेने जे फ्लॅट घेतले त्याच्यावर तो अन्याय आहे. मी आपल्याला विनंती करतोय का हे रजिस्ट्रेशन महाराष्ट्राचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्वरित आमचे गोरगरीब जनतेने जे फ्लॅट घेतलेले आहेत, जे रूम घेतलेले आहेत, त्यांचे रजिस्ट्रेशन त्वरित चालू केले पाहिजेत. याच्यामध्ये जो कोण अडकला असेल त्याचा तपास लावला पाहिजे. जो कोण अडकला असेल त्याचा कायदेशीर इलाज केला पाहिजे. अशा प्रकारची आमची या ठिकाणी मागणी आहे. मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो उद्धव साहेबांना की तुम्ही पक्षप्रमुख आहात. आपल्याला वचन देतो. कल्याण ग्रामीणचं त्याने लिहिलेलं आहे. कल्याण ग्रामीण बदलतंय कारण इंजिनचा धूर बंद करतोय, कारण प्रदूषण खूप वाढलंय म्हणून इंजिनचा धूर बंद करायचा आहे. आणि म्हणून लोकांनी ठरवलंय, मतदारांनी ठरवलंय का यावेळेला मशाल आणि मशालच्या चिन्हावरच बटन दाबणार आणि विधानसभेमध्ये पाठवून उद्धव साहेबांचे हात बळकट करणार. अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी ठरवलंय. पुन्हा एकदा आपला आशीर्वाद घेतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि या ठिकाणी पाठिंब्याचे पत्र मला दिलेले आहेत, ते पाठिंब्याचे पत्र या ठिकाणी वाचून दाखवतील. भूमिपुत्र पार्टीचे श्री चंद्रकांत रंभाजी मोठे यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. आणि हॅलो, मी माननीय उद्धव साहेब यांना विनंती करतो की आपण या जाहीर सभेला संबोधित करायचे. जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, लोकसभेला सुद्धा मी याच मैदानात आलो होतो. पण काय विचित्र प्रकार होता मला कल्पना नाही. कदाचित गुवाहाटीला काय रेडा वगैरे कापला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण 2 वेळा यायचा प्रयत्न केला आणि दोन्ही वेळेला पाऊस. दुसऱ्या वेळेला म्हटलं नाही यायचं म्हणजे यायचंच. आलो आणि इकडे पाऊस सुरू. पण पावसात सुद्धा तुम्ही थांबला होतात. मग भिजत भाषण केलं आणि मला अभिमान आहे की समोर मिंदेचा मुलगा, पैशाचा महापूर, गद्दार, आणि त्याला आव्हान देणारी आपली सारी वैशालीताई. तुम्ही खाली का बसलात? वरती या इकडे. नाही वहिनी आहे, तुम्ही या वरती. वैशालीताई. आणि तरी देखील जवळपास 4 लाख मतं आपल्याला या मतदारसंघात पडली. पण त्यांचा पराभव करायला देशाच्या पंतप्रधानांना यायला लागलं. हे दुर्दैव आहे. म्हणजे देशाचे पंतप्रधान एका साध्या महिलेचा पराभव करायला मैदानात येतात. हे कोणत्या संस्कृतीत बसतं आणि कोणतं हे हिंदुत्व कोणाचं मला काय कल्पना नाहीये. पण मला असं वाटलं होतं की 10 वर्ष आपण आमदार निवडून देताय. कल्याण काय, कल्याणवरून मी इथे आलो. डोंबिवली काय, चकाचक रस्ते झाले असतील. होर्डिंग बघा केवढी मोठी लागलेली आहे. म्हणजे केवढा पैसा खाल्लाय तो बघा. जाहिराती तुंबळ, सगळं काही मस्त मारून म्हणजे मलाही खाऊन म्हणजे इकडून निवडून यायचं आणि कोकण ओरबाडायचं, असं इथल्या या आमदाराचा उद्योग आहे. पण इथली जी काही सारी जनता आहे, सारीसुरी जनता आहे, जी एका विश्वासाने मत देत आली. अजून इथे सिव्हिल हॉस्पिटल नाही, मेडिकल कॉलेज नाही, इंजिनिअरिंग कॉलेज नाही. बरं, ह्या 10 वर्षामध्ये गेली 5 वर्ष आम्ही नव्हतो तुमच्यासोबत. पण त्याच्या आधी सातत्याने आम्ही भाजपासोबत आहोत. महापालिका असेल, विधानसभा असेल, आम्ही तुमच्यासोबत आलो. पण तुम्हाला हिंदुत्वासाठी
साथ सोबत दिली तरी सुद्धा अजून इकडे प्राथमिक सुविधा का नाही आहेत, या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहेत? आणि आज सकाळी माझ्या मुलाखती घ्यायला एक 4-5 चॅनल चालू होती. मग त्यांनी मला विचारलं की तुमचं आत्ताच्या नेमकं बिघडलं कुठे? म्हटलं आमचं सगळं व्यवस्थित चाललं होतं. अटलजी होते, अडवाणीजी होते, मी तर म्हणेन प्रमोदजी महाजन ही व्यक्ती पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांना भेटली आणि प्रमोदजींनी भाजपाशी ओळख त्यांनी करून दिली. आमचे चांगले घरोबाईचे संबंध होते, कौटुंबिक संबंध होते. पण नंतर प्रमोदजी गेले, गोपीनाथजी गेले, नेतृत्वात बदल झाला आणि 2014 नंतर बरोबर याच्यामध्ये मिठाचा खडा हा कोणी टाकायचा तो टाकला. तो जो काय भाजप होता तो काहीतरी नीतिमत्ता पाळणारा, बाळगणारा, काहीतरी सुसंस्कृत भाजप होता. आत्ताचा भाजप हा मी त्यांना म्हटलं संकरित भाजप आहे, हायब्रिड. म्हणजे जसं ते त्यांच्या सगळं काय ते वैचारिक असतं ना, त्यांच्या राजकीय गर्भात इतर पक्षांच्या भ्रष्टाचाराची बीजं असलेली माणसं त्यांनी घेतलीत आणि तो संकरित झालेला आहे आणि भरपूर थापा मारतो. या ज्या काही थापा आपण ऐकतो त्या थापा आता किती काळ सहन करायच्या? मग म्हणे तुम्ही सिल्लोडमध्ये होतात, म्हटलं होतो ना. तिकडे तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं. म्हटलं मी तर महाराष्ट्रातल्या भाजपच्या आणि RSSच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय, आवाहन करतो आहे, राष्ट्रीय संघाला, RSSला आता यावर्षी का पुढच्या वर्षी 100 वर्ष होत आहेत. काही जणांना त्यांची मतं पटतील, विचार पटतील किंवा काही जणांना पटणार नाही. पण एक गोष्ट नक्की की संघाने गेली 100 वर्ष अनेक कार्यकर्ते असे दिले की त्यांनी स्वतःचं घरदार बाजूला ठेवून संघाचं काम केलं आणि भाजप वाढवण्याचं काम केलं. आणि त्यांच्या कामाबद्दल मला खरंच आदर आहे. आणि मग मी त्यांना प्रश्न विचारतो की जे भारतीय जनता पक्षाचे जे ओरिजिनल कार्यकर्ते आहेत, RSSचे जे ओरिजिनल कार्यकर्ते आहेत, तुम्ही याच भाजपासाठी मेहनत केली का? याच भाजपासाठी सगळे मिक्सब्रीड जे काय झालेलं आहे याच्यासाठी तुम्ही आयुष्य खर्ची घातलं का? घरदार बाजूला ठेवलं का? अनेक जण अविवाहित राहिले आणि त्यांनी भाजप वाढवला, RSS वाढवला, RSSने भाजप वाढवला. गेल्या लोकसभेच्या वेळेला तर कमाल झाली. भाजपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत नड्डा, त्यांना ते एवढी मस्ती चढले की त्यांनी सांगितलं आता भाजप हा स्वयंपूर्ण झाला आहे, आम्हाला तर संघाचीही गरज नाही. मग त्यांना तुमची गरज नाही म्हणजे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं, वापरा आणि फेका, ते संघाच्या बाबतीत करतायत. आणि अशी ही लोक पुन्हा तुम्हाला डोक्यावरती घ्यायचे. आणि महत्त्वाचा भाग म्हणजे इथे आता मला दीपेशनी सांगितलं की त्यांनी त्याच्या वचननाम्यात एक दिलेलं आहे. कुठला पार्क रे? हां, त्यांनी आपल्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या नावाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे बिझनेस पार्क उभारण्याचं वचन तुम्हाला दिलेलं आहे. 300-350 एकर जमीन आहे. ही जमीन कोणाच्या घशात घालतायत? कोणाच्या? अदानी. म्हणजे बाकीच्या लोकांनी काय त्यांची भांडी घासायची? म्हणजे सगळं जे काय आहे ते लुटून तुम्ही गुजरातला नेताय. मला गुजरातबद्दल किंवा गुजराती माणसांबद्दल काही द्वेष आहे, शत्रुत्व आहे अशातला भाग नाही. पण महाराष्ट्राने नेमकं तुमचं काय घोडं मारलंय, काय पाप केलंय? आणि इथली सुद्धा ही जमीन जर अदानीच्या घशात घालणार असाल आणि येणारे उद्योग जर का तुम्ही गुजरातला नेणार असाल तर मग मला भाजपा आणि RSSच्या लोकांना विचारायचं आहे की अहो तुमचं सुद्धा कुटुंब इकडे आहेत, तुमची मुलं बाळं तुम्ही वाढवलेल्या भाजपनी तुमचे सगळे उद्योगधंदे गुजरातला नेल्यानंतर गुजरातची नोकरी करणार आहेत, गुजरातमध्ये रोजीरोटीला जाणार आहेत की त्यांना इकडे जे माझ्या दीपेशनी वचन दिलंय इथल्या इथे बाळासाहेबांच्या नावाने जो बिझनेस पार्क करतोय तिथे नोकरी करणार आहेत? काहीतरी एक बघा ना. ठीक आहे, शिवसेना आणि भाजपचं नाही जमत कारण त्यांचं हिंदुत्व एक खोटं आहे. शिवसेनेचं हिंदुत्व
हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे. मी अनेकदा सांगितलेलं आहे की भाजपचं हिंदुत्व हे लोकांची घरं पेटवणारं हिंदुत्व आहे आणि शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. घर पेटवणं सोपं असतं. मारला दगड की होते दंगल आणि पेटतात घरं. पण आत्ता त्यांनी जे काय चालू केलेलं आहे, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय मतांचं धर्मयुद्ध करा. मग निवडणूक आयोगाला विचारतोय, धर्मयुद्ध करा हे तुमच्या आचारसंहितेत बसतं का? कारण गेल्या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही आमचं जे मशाल गीत आहे त्या मशाल गीतातलं जय शिवाजी जय भवानी हे शब्द काढा सांगत होतात. हिंदू हा तुझा धर्म हे शब्द काढा सांगत होतात. मी नाही सांगितलं, म्हटलं काय उखडायचं ते उखडा, मी नाही काढत आणि नाही काढले मी. म्हणजे मी माझ्या मशाल गीतामध्ये जय शिवाजी बोललो तुम्हाला खुपतंय, जय भवानी बोललो तर खुपतंय, हिंदू हा तुझा धर्म बोललो तर ते खुपतंय आणि हे धर्मयुद्ध करायला निघालेत महाशय. अहो स्वतःचं जॅकेट सांभाळा आधी. लोक काय बोलतात त्यांना महाराष्ट्रभर जिथे जातोय त्यांचं नाव घेतलं का काय बोलतात लोक? हा, मग असे जर लोक तुमच्याशी तुमची प्रतिमा ही असेल तर टरबूज कधी धर्मयुद्ध करू शकतं का हो? आपण जर का कधीतरी बघितलंय टरबूज, अरे काय टरबूज लढतंय माझ्यासाठी. अरे लढायचं कसं असतं, निष्ठा म्हणजे कशी असते. मी जे तळमळीने बोलतोय कारण आपल्या सगळ्यांच्या निष्ठा या नुसत्या उद्धव ठाकरेशी नाही, महाराष्ट्राच्या मातीशी असल्या पाहिजेत, महाराष्ट्राच्या मातेशी असल्या पाहिजेत. उगाच आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायचं आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला मत द्यायचं. महाराज असते तर कडलोट करून टाकला असता आपला. मी लढतोय आणि मी लढणार. जो जो माझ्या महाराष्ट्राच्या हिताच्या आड येईल तो कोणी असला तरी मी त्याचा मुकाबला केल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेऊन मी मैदानात उतरलोय. आणि गद्दाराने घेऊन तुम्ही आमच्या अंगावर येत. ठीक आहे, दीपेशमध्ये गेला होता, पण ते जसे गेलेत आणि शिवसेना संपवायला बघतायत, नाव चोरलं, चिन्ह चोरलं. मी तर मिंदेला जाहीर आव्हान देतोय, प्रत्येक सभेत देतो, इथे दिल्यानंतर ठाण्यात पण देणार आहे. मी मिंद्यांना सांगतोय की मिंद्या, जर तू मर्दाची अवलाद असलास तर स्वतःच्या वडिलांचा फोटो लाव आणि मैदानात उतार. कर्तृत्व शून्य. तुझ्या मुलाला 14 साली घरातनं उचलून खासदार केला आणि आमच्या अंगावर येतोय, गद्दारी करतोय आणि होर्डिंग लावतोय. काम केलंय भारी, गद्दारी केले भारी, ही म्हणून आले माजोरी. आता पुढची तयारी म्हणजे आहे ते पण सगळं साफ करून टाकायचं. नक्कीच, नाहीतर द्या पाठवून सुरतला, गुवाहाटीला जाऊ द्या. पण ज्याला निष्ठा कशाला म्हणतात हे माहिती नाही, अशी माणसं आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. नरेंद्र मोदी येऊन मला सांगतायत, शहजादा के नाम से मुंह से बाला साहब के प्रति कुछ 2 शब्द अच्छे निकाल के दिखाओ. म्हणजे कोणाच्या? राहुल गांधी. मोदीजी, तुमची जी हेरगिरी चालली ना, आमचे फोन टॅपिंग बिपिंग करताय. लोकसभेच्या वेळेला जी महाविकास आघाडीची सभा शिवतीर्थावरती झाली होती, उद्या शिवसेना प्रमुखांचा स्मृतिदिन आहे, तिकडे त्यांचं स्मारक आहे. त्या स्मारकावरती मी स्वतः साक्ष आहे, माझ्या समोर राहुल गांधींनी त्या स्मारकाला अभिवादन करण्याचे फोटो आहेत माझ्याकडे. आणि तुम्ही जे म्हणताय की शिवसेनेचा रिमोट तुम्ही काँग्रेसच्या हातात दिला, अहो मी तुमच्या हातात नाही दिलं तर काँग्रेसच्या हातात देईन, जो तुम्हाला पाहिजे होता. म्हणून तर तुम्ही बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे याला बाजूला ठेवलं आणि माझ्या गद्दारांच्या माध्यमातून तुम्ही जनतेला खरेदी करण्याचा प्रयत्न केलात. पण निष्ठेची जी गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो, ती निष्ठा ह्या मैदानाचं जे नाव आहे कान्होजी जे दे नाईक, त्यांचीच आहे ही गोष्ट. आता यांचे जसे खलिते येतात ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचे, तसंच त्यावेळेला जेव्हा अफजल खान चालून आला होता, अफजल खानाने पण खलिते पाठवले होते महाराजांच्या सरदारांना की तुम्ही
गपचूप येऊन खानाला सामील व्हा. आलात तर वतनदारी मिळेल, खासदारकी मिळेल, आमदारकी मिळेल, खोके मिळतील. आणि जर आला नाहीत तर कुटुंब कबिल्यासह कापले जाल. आणि मग असं म्हणतात की महाराज बसले होते तिकडे, कान्होजी जेदे नाईक आपल्या 5 मुलांसह गेले आणि त्यांनी सांगितलं, महाराज खलिता आलाय खानाचा. महाराजांना सगळं माहिती होतं, कारण सगळेजण त्यांना येऊन सांगतच होते. तर काय खलिता आलाय, आणि त्यांनी वाचून दाखवला की येऊन सामील व्हा, आला तर वतनदारी मिळेल, बक्षीस मिळेल, आणि आला नाहीत तर कुटुंब कबिल्यासह कापले जाल. मग महाराजांनी विचारलं, काय ठरवलंय? महाराजांनी मुद्दामून त्यांची परीक्षा घेतली. त्यांनी महाराज म्हणाले, आम्ही तर संपतो खास, पण तुम्ही का असं करताय? तुम्ही जा, त्याच्याबरोबर जा, तुम्हाला वतनदारी मिळेल, चांगली बक्षिसी मिळेल. आणि हे ऐकल्यावरती कान्होजी जेदे नाईक जे भडकले, त्यांनी बाजूला एक पाण्याचा तांब्या होता, महाराजांच्या समोर त्यांनी हातावरती पाणी सोडलं. महाराज, हे सोडलं पाणी मी वतनदारीवर. महाराज, हे सोडलं पाणी मी माझ्या मुलाबाळांवर. मान कापली गेली तरी इमान विकणार नाही. आणि जर का मी चुकून मारला गेलोच तर रणांगणावरती जी हाडं पडली असतील, ज्या हाडातनं शिवाजी शिवाजी असा आवाज येईल, ओळखा हे कान्होजी जेदे नायकाचं हाड आहे. अरे अशी सगळी इतिहासात माणसं होऊन गेली, म्हणून आपण हे सगळं बघू शकतोय. गद्दारी फक्त शिवसेनेशी नाही झाली, गद्दारी या भगव्याशी झालेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याशी झालेली आहे. आणि मी मागे एकदा म्हटलं होतं की जर या भगव्यानी त्याचं आत्मचरित्र लिहायचं ठरवलं तर तो सुद्धा सांगेल की कितीतरी आपल्याच लोकांनी माझ्यावरती वार कसे केलेले आहेत. हे आपलं दुर्दैव आहे. आपण आता मोदींनी जो काय नारा दिलेला आहे, एक आहे तो सेफ आहे, तो त्यांच्यासाठी आहे. कारण जर त्यांना प्रतिस्पर्धी निर्माण झाला तर मोदी अनसेफ होतात. म्हणून त्यांनीच जे चाललंय ना, नड्डा सुद्धा बोलले की आता पुढे भाजपाच राहील, बाकी पक्ष नष्ट होतील. अरे तुम्ही बघा ना, नष्ट करण्याची हिंमत असेल तर करून बघा. तुम्हाला काय वाटतं? माझे 40 गद्दार फोडले आणि काही खासदार फोडले. अरे दुर्दैवाने तुम्ही तो संभ्रम निर्माण केला होता गेल्या वेळेला, म्हणून तुम्ही निवडून आलात, नाहीतर ते सुद्धा तुम्ही निवडून येऊ शकला नसतात. आणि एवढं करूनही तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेला संपू शकलेला नाहीत, ना त्याच्या शिवसेनेला संपू शकलात. म्हणजे विनायक राऊत सारखा एक चांगला खासदार नाही फुटला, त्यांना पण आमिष दाखवली होती, नाही गेले. अनेक जण नाही गेले. साधे साधे शिवसैनिक कशाला? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्या हातामध्ये काही नाही, तरी देखील तुम्ही माझ्यासाठी येताय. ह्याच्यात हेच तर माझं भाग्य आहे, हीच तर माझी बाळासाहेबांची पुण्यही माझ्या पाठी. आणि त्या मोदींचं जे झालेलं आहे की मूळ मुद्दे बाजूला ठेवायचे. अमित शहा सुद्धा मला सांगतायत, उद्धव बाबू. म्हटलं बोलो अमित शेठ. मला उद्धव बाबू म्हटलं तर ते शेठ आहेत ना बाबा. अमित शेठ केम छो? काय बाकी शिल्लक ठेवलंय महाराष्ट्र लुटायचं? सगळं उठसूट गुजरात गुजरात गुजरात. मी त्यांना हेच सांगू इच्छितो की गुजरात आणि मराठी माणूस यांच्यात कधीही वाद आम्ही केलेला नाही आणि करू इच्छित नाही. कित्येक वर्षांपासून अनेक गुजराती कुटुंब कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई, संपूर्ण महाराष्ट्रभर राहत आहेत. कधी आमच्याशी ते भांडलेले नाही आहेत आणि आम्ही त्यांच्याशी भांडू इच्छित नाही. पण मोदी आणि शहा त्यांच्या कर्मदरिद्रीपणामुळे गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये जी एक भिंत बांधतायत. मोदी शहा जातील, पण ही बांधलेली भिंत पाडायला पुढची अनेक वर्षे लागतील. या दुष्परिणामाची त्यांना चिंता नाहीये. मुंबई आपल्या हक्काची रक्त सांडून मिळवलेली मुंबई, हे मुंबई लुटतायत. आर्थिक केंद्र जे मनमोहन सिंगनी दिलं होतं, हे घेऊन गेले गुजरातला, धारावी अडाणीला, इथली 350 एकर अडाणीला. कोल्हापूरला गेलो होतो, तिथले उमेदवार राधानगरीचे सांगतायत आमचं पाणी अदानीला. चंद्रपूरला गेलो होतो, तिथले लोक सांगतायत आमच्या इथली शाळा अदानीला, खाणी अदानीला. काय महाराष्ट्राचं नाव बदलून अदानी राष्ट्र करायला मागताय? मग छत्रपतींचं नाव घेणारा मावळा काय शंड वाटतो की काय तुम्हाला? एक तर तुम्हाला शिवछत्रपतींचा मान राखता येत नाही. इकडे मला आता दीपेशने दाखवलं, कुठल्या तरी एका घाणेरड्या एका ह्याच्यावरती महाराजांचं नाव दिलेलं आहे.
आणि खाली आमदारांचं यांचं नाव. तुम्ही आम्हाला शिवप्रेम शिकवता. एक पुतळा तुम्ही तो त्या राजकोटवरती उभारला होता, मोदी येणार मोदी येणार, आले तर मग काय झालं? नाही, नौदल दिन आहे, अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या देशाला आरमाराची ओळख नौदल असलं पाहिजे, आरमार असलं पाहिजे, हे ज्यांनी पहिल्यांदा करून दाखवलं ते आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि लोकसभा तोंडावरती होती, कोकण जिंकायचा होता, शिवाजी महाराजांचं प्रतिमा आणि त्यांचं प्रेम हे चोरायचं होतं, शिवसेनेचा पराभव करायचा होता, विनायक राऊतांचा पराभव करायचा होता, म्हणून मोदींना तिकडे आणण्यात आलं. घाई गडबडीमध्ये तो एक पुतळा उभारला, त्या पुतळ्यामध्ये सुद्धा यांनी पैसे खाल्ले. एवढा हा मिंदे एवढा लाचार झाला, बूट चाटणारा झाला. तो सिंधुदुर्ग किल्ला 350-400 वर्ष होऊन गेली, तुफानाशी सामना करतोय. आक्रमणाशी तर तेव्हा केलाच, पण ऊन वारा पाऊस आणि आदळणाऱ्या लाटा, मग त्याच्यामध्ये निसर्ग त्योक्तेसारखी येणारी वादळं, हे सगळे घाव झेलत सुद्धा तो सिंधुदुर्ग ताठ उभा आहे. आणि आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी उभारलेला पुतळा 8 महिन्यामध्ये कोसळून पडतो आणि आमचा मिंदे म्हणतो वाऱ्याने पुतळा पडला. मग आता हे जे काय वादळ उचललेलं आहे महाराष्ट्रामध्ये, भगवं वादळ, हे मिंद्या तुला तुझ्या दाढी सकट उडून लावल्याशिवाय राहणार नाही. किती चोराल, किती लबाडी कराल. एक तर आपण काय केलंय हे सांगू शकत नाही, म्हणून मग तुमच्याकडे कुठेतरी अशी धुळफेक करायची का? धर्मयुद्ध करा. अरे पहिलं तुझं कर्म काय ते तर सांग ना. पक्ष फोडला, चोरी केली, आणि निर्लज्जपणाने देवेंद्र फडणवीस सांगतायत की मी पुन्हा येऊन बोललो होतो, ते 2 जणांना घेऊन आलो. आणि मिंदे सांगतायत की मी अमित शहा आणि मोदीजींचा ऋणी आहे, कारण त्यांनी मला शिवसेना हे नाव आणि चिन्ह दिलं. मग त्यांनी जर का दिलं असेल तर आता तुम्हाला कळेल की आपल्याला अजून न्यायालयात न्याय का नाही मिळत आहे. मला चंद्रचूडांबद्दल आदर वगैरे एकेकाळी होता, पण चंद्रचूड साहेब, तुम्ही कायद्याचे निरूपणकार झाला असतात आणि प्रवचनकार झाला असतात तर कदाचित तुमचं नाव जास्त मोठं झालं असतं. कारण तुम्ही रामशास्त्री बाणाला जागला नाहीत. आज सुद्धा न्यायमूर्ती म्हटल्यानंतर रामशास्त्री प्रभूंचं नाव महाराष्ट्र अभिमानाने घेतो. कायद्यापुढे सगळे सारखे आहेत, मग तो कोणी असेल, राघोबा दादा असला तरी देहांत प्रायश्चित्त. पण तुम्ही बघत बसलात, लोकशाही तडफडते, लोकशाही मरते. संविधानानुसार सगळं सांगतात की हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे अयोग्य झालं, सगळं सांगितलं, मग नेमका निकाल का नाही दिलात? निकाल का नाही दिलात? या अशा सगळ्या बजबजपुरीमध्ये आपण महाराष्ट्र कोणाच्या हातात देणार आहोत हे तुम्ही ठरवणार आहात. ठीक आहे, 50 खोके एकदम ओके, गद्दार हे म्हणतोय आहेतच. आणि मग इकडे ज्या माझ्या महिला आलेल्या आहेत, माता भगिनी आलेल्या आहेत, त्यांना मी प्रश्न विचारतो, तुम्हाला 1500 रुपये मिळत आहेत. काही जणांना बरं वाटत असेल की काहीतरी मिळतंय. अहो, पण तुम्हाला 1500 देऊन गद्दारांना 50 खोके दिलेत. म्हणजे जो गद्दारी करतो त्याला 50 खोके, आणि जी गोरगरीब महिला आहे, घर कसं चालवायचं हे तिच्या लक्षात येत नाही, कळत नाही, चालू शकत नाही, 1500 रुपये घरी येईपर्यंत संपून जातात. स्वाभिमानी महिलेला फक्त 1500 आणि आपलं सगळं इमान विकणाऱ्या गद्दाराला 50 खोके. किती 1500 एकत्र केल्यानंतर 1 खोका होईल, किती ते केल्यानंतर किती 50 खोके होतील, किती जन्म घ्यावे लागतील तुम्हाला. आणि हा पैसा हा काही त्यांच्या खिशात नाही आणलेला, हा लुटीचा पैसा आहे. संपूर्ण मुंबई असेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मी बघतोय नुसती कामं काढलेली आहेत, धूळधाण करून टाकलेली आहे. विकासाच्या नावाखाली हे कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरतात आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून हे यांची घरदारं भरतायत. हा यांचा विकास, हा यांचा विकास आहे. मुंबईमध्ये सुद्धा गेल्या वर्षी मोदीजींनी ज्या रस्त्याचं भूमिपूजन केलं होतं, तो घोटाळा आपण बाहेर काढला. अजून सुद्धा एकही रस्त्याचं काम सुरू होऊ शकलं नाही. मला आज पत्रकारांनी विचारलं की ते म्हणतात की तुम्ही विकासाच्या आड येता. म्हटलं मी विकासाच्या आड नाही येत, पण मी महाराष्ट्र लुटीच्या आड आलो आणि येणार. यापुढे सुद्धा माझा महाराष्ट्र मी लुटायला देणार नाही. विकास जरूर, पण तो नियोजनबद्ध असला पाहिजे.
केवळ लुटायचं आहे काय? कल्याण डोंबिवलीची महापालिकेची आर्थिक परिस्थिती काय बघा, ठाण्याची परिस्थिती काय ती बघा, मुंबई महापालिकेची तिजोरी आता हे खाली करतायत, राज्य सरकारची तिजोरी हे खाली करतायत. आम्ही फक्त ही लूट थांबवली ना तरी आम्ही दिलेली वचनं ही सगळी पूर्ण करून दाखवू. ती लूट मी थांबवणार. जे जे आज महाराष्ट्र लुटतायत, आपला महाराष्ट्र लुटतायत, आपलं सरकार उद्या बरोबर चौकशा करून यांना कसं खडे फोडायला आत टाकतो ते बघा. खडी फोडायला लावतो यांना. निर्लज्जपणाने यांना काही कसलीही किंमत नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी यांचं काही देणं घेणं नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेची यांना काही पर्वा नाही. महाराष्ट्र गुजरातनी गिळला तरी चालेल, पण मला मुख्यमंत्री आणि माझ्या कार्ट्याला खासदार केलंच पाहिजे हे ज्याचं स्वप्न आहे तो काय तुम्हाला न्याय देणार? काय न्याय देऊ शकतो? आपला वचननामा तर वेगळा दिलाच आहे, पण सुभाष भोईर तुम्ही सुद्धा वचननामा दिलाय. दीपेश तू सुद्धा तुझा वचननामा दिलाय. अरे ह्याच्यासाठी तर आपण लोकांची मतं मागत असतो. आणि तुम्ही फक्त मत नाही देत, तुम्ही तुमचं आयुष्य आमच्याकडे देत असता. तुमचं आयुष्य असतं ते मत. एक मत म्हणजे तुमचं आयुष्य आहे, तुमच्या कुटुंबियांचं आयुष्य आहे, तुमच्या मुलाबाळांचं भविष्य हे तुम्ही आमच्याकडे देत असता. मग त्याची धुळधाण करणारी माणसं किती वेळा पुन्हा पुन्हा निवडून देणार तुम्ही? पुन्हा तेच 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 5 वर्षांनी आलो तर तेच. अजूनही हॉस्पिटल नाही, महिलांना प्रसूतीसाठी कुठे मुंबईला जावं लागतंय. काय मग एवढ्या कारभाराचं फलित काय? नुसती अंडी उबवलीत. आणि ह्या गोष्टी आपल्याला आता थांबवाव्या लागतील. म्हणून तुमच्यासाठी ही 2 बहादर दिलेले आहेत हातामध्ये मशाल घेऊन. निशाणी सुद्धा मर्दाची आहे. तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करायचा आहे की नाहीये? जरा जोरात सांगा. हात वर करून सांगा. आणि हे नुसते हात नाही, या हातामध्ये मशाली आहेत ना? मग प्रत्येक जणांनी स्वतःचं, स्वतःच्या कुटुंबियांचं, मित्राच्या कुटुंबियांचं, मी तर ह्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राला विनंती करतोय की एकाही महाराष्ट्रप्रेमीचं मत भाजप आणि महाराष्ट्र द्रोह्यांना मिळता कामा नये. प्रत्येक मत हे महाराष्ट्रप्रेमीला, जिथे जिथे मशाल आहे त्या मशालीला तुम्ही दिलंच पाहिजे. आणि तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करण्याचं काम हे मी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला मी वचन देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपल्याला इथे काही प्रवेश करू इच्छितात पदाधिकारी. मी संतोष मोतीराम केने, माजी शाखाध्यक्ष मनसे प्रभाग, नेतुली टेकडी, धरेंद्र रोडे, सुनील केने, तसेच भाजपा ओबीसी सेलचे किशोर गणेश पेटपाटक साहेब. शेकडो कार्यकर्ते आपला संघर्ष आणि संयमी नेतृत्व बघून आपल्याकडे